नमस्कार मंडळी, कशात सर्वजण मजेतच राहा. सो माझं नाव आहे वरुण नागावकर. मी आज करणार आहे खांदा कॉलनी स्टेशनचा ब्लॉग, जस्ट खांदेश्वर स्टेशन आपलं. सो मी सुरुवात करते खांदा कॉलनी सिग्नलवरनं. बघू शकता खांदा कॉलनी सिग्नल आहे ना, आणि आपण ऑपोजिट म्हणजे आपली पाठ खांदा कॉलनी सिग्नलवर ठेवायची. बघू शकता इथे वर्षा ग्रुपचं मोठं बिल्डिंग चालू आहे. त्या राईट साईडला त्याच्या म्हणजेच ऑपोजिटला मोरे हॉस्पिटल आहे. बघू शकता खूप मोठं कन्स्ट्रक्शन चाललं आहेत. बघू शकता तुम्ही बाजूला राईट लेफ्ट सगळीकडेच कन्स्ट्रक्शन चालू आहेत. खाली मोठं डेव्हलपरचं ऑफिस आहे. ते बॅटरीचं बहुतेक बॅटरीचंच आहे. बघू शकता तुम्ही किती कन्स्ट्रक्शन चालू आहे. अशी असते खांदा कॉलनी पनवेलची मॉर्निंग. सगळे ऑफिसला जाणारे घाईघाईमध्ये चाललेत. त्या साईडला गेले तर स्टेशनला आहे. हा आहे आपला मोठा खांदा. आतमध्ये सगळे मोठ्या खांद्यामध्ये येते बिल्डिंग्स. आणि हा मोठा खांदा ऑन द वे टू द खांदेश्वर रेल्वे स्टेशनवरच आहे. इथे पण मोठमोठ्या बिल्डिंग चालू आहेत. ते गॅरेज आहे. आणि ते आपल्या घराला लावतात PVC शीट वरती POP म्हणून त्याचं दुकान आहे. एक मिनटं जर गाडीमध्ये आले हे बघा. मी काम करतो, रस्ता क्रॉस करतो आणि मग तुम्हाला अपकमिंग डीमार्टचं जे खांदेश्वरमध्ये डीमार्ट आहे त्याचं व्हिडिओ दाखवून काढतो. हे बघू शकता, हे तुम्ही डेल्टा बिल्डिंग आहे. डेल्टाच्या जस्ट पुढे डीमार्टला दिला आहे प्लॉट. कधी होईल काय होईल का आपण काय सांगू शकत नाही. 2 मिनटावरच आहे डेल्टावरून. बघू शकता तुम्ही ब्लू पत्र तुम्हाला दिसत असतील. हे नाही, पुढचे ब्लू पत्रे, सॉरी. म्हणजे ऑलमोस्ट डेल्टा बिल्डिंगवरून एक बिल्डिंग सोडून पुढची डीमार्टची बिल्डिंग असणार आहे. कधी होईल काय होईल का सांगता येत नाही. सांगितलं तर आहे होणार म्हणून. हा प्लॉट आहे. ज्यावरून ब्लू पत्रे बघताय तो डीमार्टला दिलेला असं बोलतात. हा आपल्याला खांदेश्वर रेल्वे स्टेशन जाण्याकडेचाच रस्ता आहे. तिथेच बनणार आहे. सगळ्यांनाच मस्त होईल. ते बघू शकता खूप कन्स्ट्रक्शन चालू आहे खांदेश्वरमध्ये. ह्या ज्या तुम्हाला व्हाईट बिल्डिंग दिसतात ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या आहेत. म्हणजे सिडकोच्या बोलला. त्याचं फिलिंग काहीतरी 19 मार्चपर्यंत होतं. मी पण गेलेलो ॲक्च्युली बघायला. आहेत चांगल्या बिल्डिंग आहेत. बघू शकता ब्लू आणि येल्लो बघू शकता तुम्ही. बघा रेल्वे
हा आला आपली ट्रेन, सेंट्रल रेल्वे. आणि 40 मिनिटावर तुमचं स्टेशन. बघा, स्टेशनच्या जस्ट ऑपोजिटला ही बिल्डिंग आहे जी बोलतो मी सिडकोची. ती काहीतरी फॉर्म भरायचा होता, 19 मार्चपर्यंत डेट होती. पुढचं काय आयडिया नाही मला पण. ही जी तुम्हाला व्हाईट बिल्डिंग दिसते हे खांदेश्वर स्टेशनचं मोठं पार्किंग आहे. हा रिक्षा स्टँड आहे खांदेश्वर स्टेशन जाण्यासाठी. बघू शकता खूप रिक्षा थांबतात तिथे. बघू शकता आपण खांदेश्वर स्टेशनला पोचलो आहे. हे आहे खांदेश्वर स्टेशनची एंट्री. जिकडनं तुम्ही तिकीट घेऊ शकता. इकडनं 2 मिनटावरच आहे, जिकडनं एंट्री आहे. 2 मिनटं पण नाही बघा. हे बघा, तुम्हाला ब्ल्यू बोर्ड दिसत असेल समोरच, खांदेश्वर स्टेशन लिहिलं इकडे. तिथेच जायचं आपल्याला. तिकडनंच आतमध्ये घर बघू शकतो. बघा लेफ्ट साईडला जे आहे ना घरासारखं असं, म्हणजे आवडतं त्याला पत्रे किंवा आपण त्या शीट लावल्यात ती, त्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही तिकीट घेऊ शकता. खांदेश्वर स्टेशन रेल्वे स्टेशनचं तिकीट काउंटर आहे. बघू शकता ही बिल्डिंगचं मागाशी तुम्हाला दाखवलं मी, येल्लो आणि ब्ल्यू, त्याचा हा मागचा पार्ट आहे. बघू शकता. आणि याचा फॉर्म भरायचा काहीतरी 19 मार्चपर्यंत होतं माझ्या माहितीनुसार. बघा हा बस स्टँड आहे. इथे म्हणजे बस थांबतात खांदेश्वर स्टेशनसाठी. आता ही 59 नंबर बस जाते खांदेश्वर स्टेशन दिला, तर कुठे चेंज होईल माहीत नाही. सेम स्टेशन चालू आहे खूप मोठमोठं. इथे हे बघा मोठं पार्किंग आहे, बघू शकता. तुम्हाला मागाशी बोललो ना हा ब्रिज करंजकडे जायला, तो हाच ब्रिज आहे. आपण परत तिथे चालू आहे, राऊंड मारलं आपण. खांदेश्वर स्टेशनला आलो परत, स्टेशन रोडला. सो तुम्ही बघितलं असाल की आपण इकडनं राईट साईडने आपण चालत गेलेलो. हा स्ट्रेट जातो खांदेश्वर रेल्वे स्टेशनला. आणि जर राईट मारला तुम्ही म्हणजे टू वर्ड्स असं कसं सांगू, हे बघा आता समजा आपण होता बुवेत इथे, जिकडनं आपण चालत आलो आहे. हा लेफ्टला गेला खांदेश्वर स्टेशनला, आणि जर राईट घेतलात तुम्ही हा जातो कामोठ्यामध्ये. बघू शकता ते हा जे रिक्षा येतात त्या सगळ्या खांदेश्वर स्टेशनवरून येतात. आपल्याला खांदेश्वर स्टेशनला जायचं असेल तर हा रस्ता पकडायचा. आणि मग अशी मी बोललो की करंजडेला तो हाच ब्रिज बघू शकता. उन्हामुळे मला काही दिसत नाही आहे स्क्रीनमध्ये, पण अँगल माझा बरोबर आहे. आणि हा स्ट्रेट जातो रस्ता आपल्याला खांदेश्वर स्टेशनला. आता मी तुम्हाला थेट डायरेक्ट खांदेश्वर किंवा खांदा कॉलेज सिग्नललाच भेटतो डायरेक्ट. सो मित्रांनो मग फायनली खांदा कॉलेज स्टेशनला पोहोचलो आहे, बघू शकता.
इकडनं जर तुम्ही राईट मारलात तर तुम्ही डायरेक्ट ओल्ड पनवेल पळसपे फाटा इथे पोचता. आणि त्या साईडने ब्रिजच्या त्या साईडने. आणि जर लेफ्ट मारलात ब्रिजच्या म्हणजे येताना आहे तिकडनं आपण दाखवतो कटरा खूप आहे. तिकडनं जर लेफ्ट मारलं तर कळंबोळी जंक्शनला जाता. कळंबोळी जंक्शनला खूप रस्ते आहेत, तिकडनं इकडनं खूप रस्ते आहेत. बहुतेक ट्रक कळंबोळी जंक्शनला जायला सरळ चाललं आहे, खांदा कॉलनीत चाललं आहे बहुतेक. अरे बाबा काय करतो नीट सांग रे बाबा. नाही कळंबोळी जंक्शनला चाललं आहे. तो मित्रांनो, तुम्ही बोलत असाल की हा का वेड्यासारखा व्हिडिओ बनवतो आहे खांदा कॉलनी, तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर मी जे नवीन येणार आहेत त्यांच्यासाठी बनवतो आहे व्हिडिओ ही. आणि जे जुने आहेत त्यांना माहीत नसेल, म्हणजे कधी काही लोक असतात की बाबा बाहेर नाही पडत, त्यांच्यासाठी पण ही व्हिडिओ आहे, बघू शकता. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि माझ्या इंस्टाग्रामच्या मी लिंक खाली पाठवतो आहे, त्याच्यावर पण जाऊन फॉलो करा, म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट येत राहतील. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा. बघू किती कमेंट येतात आपल्याला. थँक्यू, धन्यवाद.